नमस्कार सर्वांचे. आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गुळे तुमचे स्वागत करत आहे. आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. आपण आपल्या या अकॅडमीवरती या यूट्यूब चॅनलवरती आपण तुम्हाला ग्रामर शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा उपयुक्त असं बेसिक पासून ग्रामर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर मग आज आपण वाक्याचे प्रकार पाहणार आहोत. मग वाक्य म्हणजे काय? एखादं साधं कोणतंही वाक्य असेल, राम आंबा खातो, तर हे एक वाक्य आहे. किंवा राम गावी जातो, हे देखील वाक्य आहे. परंतु राम आंबा खातो हे झालं एक वाक्य. परंतु या वाक्याचे प्रकार देखील पडतात. मग ते कसे पडतात, त्याची व्याख्या काय आहे, ते कसे ओळखायचे आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग वाक्याचे प्रकार. मग वाक्याचे प्रकार दोन प्रकारे पडतात. वाक्याचे प्रकार दोन प्रकारे पडतात. मग ते दोन प्रकार कोणते आहेत ते अगोदर आपण पाहूया. पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणारे प्रकार हे तर आपल्याला माहितीच असतील, परंतु तरीही आपण त्याची एकदा रिव्हिजन घेणार आहोत. त्याच्या व्याख्या, त्याची उदाहरणे ते देखील पाहणार आहोत. पुढील आहे दुसरा प्रकार वाक्यांच्या विधानांवरून पडणारे प्रकार. मग वाक्यांच्या विधानांवरून पडणारे प्रकार हे थोडेसे समजायला किचकट आहेत, परंतु ते देखील आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि ट्रिकने शिकणार आहोत. मग याचे तीन प्रकार पडतात. वाक्यांच्या विधानांवरून पडणारे किंवा त्याच्यामध्ये वाक्यांच्या संख्येवरून पडणारे प्रकार तीन असतात. मग ते प्रकार कोणते आहेत? केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, हे तीन त्याचे पडणारे प्रकार आहेत. तर अर्थावरून पडणारे प्रकार, याचे प्रकार पाच पडतात. पाच प्रकार पडतात. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारदर्शक वाक्य. तर हे ओळखायला खूप सोपे आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला मी सोपेच करून ट्रिकने शिकवणार आहे. चला तर मग अर्थावरून पडणारे प्रकार अगोदर पाहूया. चला तर मग अर्थावरून वाक्याचे जे प्रकार पडत आहेत त्याच्यातील आपला पहिला प्रकार पाहणार आहोत आपण. त्याचा आहे विधानार्थी वाक्य. पहिला पडणारा प्रकार आहे विधानार्थी वाक्य. चला तर मग त्याची व्याख्या पाहूया. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. विधानार्थी या शब्दावरूनच लक्षात ठेवायचं. विधान, केवळ विधान केलेलं आहे म्हणजे त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. मग त्याची काहीतरी ओळखण्याची एक दोन ट्रिक सांगणार आहे. या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम देतात. तसेच कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते. मग उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. मग पहिलं उदाहरण आहे बाबा पंढरपूरला गेले. याच्यात काय सांगितले आहे? केवळ एक विधान केलं आहे किंवा काहीतरी माहिती सांगितली आहे, त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. मी इयत्ता 12वीत शिकत आहे. मी इयत्ता 12वीत शिकत आहे. तसंच आणखी तिसरं उदाहरण घेऊया. राम गावी गेला. राम गावी गेला. रमेश अभ्यास करतो. हे असे म्हणजे विधान, एखादं विधान किंवा केवळ विधान केलेलं आहे किंवा काहीतरी माहिती सांगितलेलं आहे, त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे अर्थावरून पडणाऱ्या प्रश्नार्थक वाक्य. हा ओळखायला खूप सोपा आहे. प्रश्नार्थक म्हणजे काय? तर मग वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल त्यास आपण प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे हे चिन्ह आलं की प्रश्नार्थक वाक्य आलं, किंवा वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारलेला असेल तर प्रश्नार्थक वाक्य होतं. तर मग चला त्याचं उदाहरण पाहूया. तू केव्हा परत येणार आहेस? प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये. तुम्ही अभ्यास करताय ना? तू शाळेत का गेला नाहीस?
म्हणायचं. चला तर मग अर्थावरून पडणारा हा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. हे वाक्य देखील ओळखायला खूप सोपी असतात कारण त्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह असतं. मग उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग भावनेचा उद्गार, मग केवळ प्रयोगी अव्यय हे तर आपण पाहिलेच आहेत. तर मग ते आलेले असतील वाक्यामध्ये तर ते उद्गारार्थी वाक्य आहे असं समजायचं. तर चला तर मग पहिलं उदाहरण घेऊया. अबब केवढा मोठा साप भावनेचा उद्गार आहे त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. दुसरं आहे शी काय हे अक्षर, याच्यामध्ये देखील भावनेचा उद्गार झालेला आहे त्यामुळे हे देखील उद्गारार्थी वाक्य आहे. आणि अर्थावरून पडणारा चौथा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. तर मग होकारार्थी वाक्य हे देखील ओळखायला खूप सोपी असतात. होकार तर तुम्हाला माहितीच आहे. होकार म्हणजे होकार, एखाद्या गोष्टीबद्दल होकार दर्शवलेला आहे किंवा संमती दर्शवलेली आहे त्यास आपण होकार दर्शविलेला असतो त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतो. चला तर मग उदाहरण देखील पाहूया. मी आज पुण्याला जात आहे, याच्यातून होकार आहे नेहमी खरे बोलावे, नियमित अभ्यास करावा. हे काय आहेत? होकारार्थी वाक्य आहेत. किंवा मी नियमित अभ्यास करतो हे होकारार्थी वाक्याचे उदाहरणे आहेत. आता आपला शेवटचा प्रकार राहिलेला आहे तो देखील पाहूया. चला तर मग आता शेवटचा प्रकार आहे अर्थावरून पडणारा, हा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग नकारदर्शक वाक्य. मग नकारदर्शक म्हणजे काय? तर मग ज्या वाक्यामध्ये नकार, मग ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो त्यास नकारदर्शक वाक्य असे म्हणतात. मग नकार म्हटलं की तुमच्या तर लक्षात येणारच आहे, म्हणजे त्या गोष्टीबद्दल संमती नाहीये किंवा ते करू नये असं सांगितलं गेलेलं आहे, त्याला आपण नकारदर्शक असे म्हणतो. तर मग पहिलं उदाहरण आहे कधीही खोटे बोलू नये. याच्यामध्ये खोटे बोलण्यास काय केलं आहे? नकार दर्शवलेला आहे त्यामुळे हे नकारदर्शक वाक्य आहे. दुसऱ्याची निंदा करू नये हे देखील नकारदर्शकच वाक्य उदाहरण आहे. तर मग आज आपण वाक्याचे अर्थावरून पडणारे 5ही प्रकार या लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहेत. तर विधानांवरून पडणारे प्रकार आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये दुसऱ्या भागामध्ये पाहूया. परंतु तुम्हाला हे 5ही प्रकार समजले का? समजले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये समजले असतील तर यस म्हणून टाईप करा. आणि आजी अकॅडमी या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. बेल आयकॉनवरती प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.